व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही इथे दार्जिलिंगला आलेलो आहे आणि दार्जिलिंगला आल्यावर सर्वात महत्त्वाचं फेमस इथला जो जंगल आहे तो आहे पाईनवूड, म्हणजे देवदारची झाडं. इथे मी तुम्हाला दाखवतो आहे झाडं. बघा किती उंचची उंच आणि बघा किती घनदाट असा जंगल आहे. बघा असं किती असं उंचची उंच झाडं, बघा प्रचंड उंच झाडं. म्हणजे या झाडांमध्ये चढावड लागलेली आहे की मला उंच जायचं आहे. तो एक दुसऱ्याशी बोलतो की नाही मला उंच जायचं आहे. आणि म्हणून इथे हे बघा ही झाडं किती अशी उंचची उंच झाडं दिसत आहेत. हा एकदम असा घनदाट जंगल आणि ही जी झाडं आहे या झाडांचा बुंदा बघा किती मोठे मोठे झाडं आहे. तर हे पर्यटनाचं अतिशय केंद्रबिंदू आहे. प्रत्येक पर्यटक या ठिकाणी आला की तो व्हिजिट देत असतो, हे तो पाहत असतो. हे मित्रांनो मी तुम्हाला हे दाखवतो. हा अतिशय असा घनदाट काळोख असा जंगल आहे. इथे म्हणजे कसं की जराही जागा सुटलेली नाही, सूर्यकिरणसुद्धा इथे येत नाही आणि प्रत्येक झाडामध्ये अशी चढावड लागलेली आहे. इथे येणारा प्रत्येक पर्यटक हा इथे येतो, फोटो काढतो. अगदी याचा केंद्रबिंदूच आहे. आम्हीसुद्धा या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे आम्ही बघतो आहे. तर मित्रांनो खरं म्हणजे ही एक प्रकारची पर्वणीच आहे हा स्पॉट बघण्याची. तर अतिशय सुंदर अशी उपयुक्त अशी माहिती आहे. हे बघा आमचे भोईर आमच्याबरोबर आलेले आहेत. से नमस्कार. हां, तर इथे अशा पद्धतीचं प्रत्येक पर्यटक येतो आणि एन्जॉय करत असतो, पाहत असतो. तर अशी ही अगदी उपयुक्त अशी माहिती. ही देवदारची झाडं, पाईनवूडची झाडं, अशी मोठी मोठी झाडं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर त्याचप्रमाणे इथे एक छोटासा ब्रिज आहे. या ब्रिजवरून मॅडमना दिसत आहेत तुम्हाला. हा बघा असा हा छोटासा ब्रिज आहे. बघा इथे आल्यावर पर्यटक या ब्रिजवरून चढतात. इथे हे मॅडम चढताना आपल्याला दिसते आहे आणि एकदम मस्त. हां हां हां. तर ही असं देवदार पाईनवूडची झाडं, पाईनवूडचं जंगल इथे आपल्याला दिसतो आहे. तर ही अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे मित्रांनो. थँक्यू.